श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी गुरुदत्तावतार दिगंबर यतिर्वय स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती द्वत्वादीत गगन सदृश तत्वमस्यादित क्षमा एकनित्य विमलमचल सर्वदिताक्षिभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरु तं नमामि. ओम रत्नांगन रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कथा टोपीच माला दनकंड मंडलूधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्था वधारक पाहि माम. जय जय श्री सागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वांचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमो तया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशरधर अगम्य लीला जयाची मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे पूर्ण हो हे जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सगळं काव्यार्था येत हाता ती ब्रह्मसुता नमी गेले जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तेसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याची या नमस्कार. वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिने देवतांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नमविला. धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नथणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोगा अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कोळी कोण वर्णाश्रम धर्म कोळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडून आपला विख्यात महिमजनी गाव याचे योजना करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे एकोणी या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी आता नमो साधू वृद्ध ज्यासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी भूत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुट वसंत नमियेले कवी कालिदास ज्याचे नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून ज्ञातेही डोलवित मान तयाचे चरण नमियेले ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथ रचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवण साधन वैसले परी हे अमृत जानोनी आदर धरावा जी श्रवणी असे माझे असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे स्वामीच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोद धितूनी पाहे अमल मुक्ता फळे घेतली काहे द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त आदरे भक्त परिशोध प्रथम अध्याय गोडहा श्री इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथम अध्याय गोडहा श्री शंकर प्रणमस्तु श्री श्रीपाद वल्लभ प्रणमस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. कामना धरुणी जे भजती होय त्याची मनोरथ पूर्ती तैसेशी निष्काम भक्ताप्रती कैवल्या प्राप्ती होत असे
अक्कलकोटा माझारी राजाप्पा मोदी यांचे घरी. बैसली समर्थांची स्वारी, भक्त मंडळी ती वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरीन दर्शनाचा. पातला त्याच दिवशी साचा, आदर तयाचा केला की. त्याच सवे एक पारसी, आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी, महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बाहेर, मांडा म्हणती एके हारी. दोघासी बैसवोनी दोहोवरी, तिसरीवर बैसले आपण. पाहोनी समर्थांचे तेज, उभयतांसी वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आला कोठुनी. स्वामींनी हास्यमुख करुनी, उत्तर दिले तया लावून. आम्ही कर्दळी वनातुनी, प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखली अपूर्व. बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिले. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडून, हरिद्वारा प्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तिथे समग्र. 80,000 हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहजगती, पातलो गोदा तटाकाप्रती. जिचिये महाप्रख्याती, पूर्णांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरोनी, हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळवेढ्यास, बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास, स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर, पाहिले आम्ही सुंदर. रमले आमुचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथोनी स्वेच्छेने केवळ, मग पाहिले माहोळ. देश हिंडोनी सकळ, सोलापुरे पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रती येणे, तेथोनिय झाले तैपासूनी या नगरात. आनंदे आहो नांदत, ऐसे आमुचे सकल वृत्त, असे मुळापासून. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती, राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती, विशेष त्याची न जाहली. दर्शना येता साधू दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य. कमरेवरी ठेवूनी कर, दर्शन देती तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत तथा समस्त. आनंदे भक्ती परिस्वत, द्वितीय अध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते, द्वितीय अध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी सारामृत, अध्याय 3. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्याची भक्ती. त्यासी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दारिती. काही वर्षे करुणी वस्ती, मंगळवेढे सोडिले. मोहोळा माझे वास्तव्य करीत, अप्पा टोळ झाले भक्त. तेथेची साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णो. सवे घेऊनी स्वामीसी, टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरुणी टोळासी, मागे परतणे भाग पडे. टोळ गेलिया परतोनी, स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी, परी नच मानिली त्या. तेथोनिया निघाले, अक्कलकोटा प्रती आले. ग्रामद्वारी बैसले, यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अभिध होता, तो करी तयाची थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळाप्पाचे ग्रहाप्रती. स्वामीसी जाणूनी ईश्वर मूर्ती, चोळाप्पा करी आदर. योग यागादिक काही, चोळाप्पाने केले नाही. परी भक्ती स्तव पाही, स्वामी आले सदनाते. तयाची देखुनी या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळाप्पाचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ. तैपासूनी तयाचे घरी, राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी, चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी, मालोजीराजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असतीचे. चोळाप्पाचे ग्रहाप्रती, आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत. की आपुलिया नगरात
यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला काही वाणी. गावात यती येऊनी फार दिवस झाले, परी आम्हा श्रुत पाहे आजवरे झाले नाही. आता जाऊनी लवलाही भेटू तया यती वर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी आत्ताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेवली. सकळ सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळूनी गेली दुरी, चरणी भक्ती जडविते. सकळ सभा आनंदली, समस्ती पावले मंदिरी. षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त प्रेमळ भक्त परिसोत. तृतीय अध्याय पुढा. स्वामी राज करणमस्तु. श्रीरस्तु शुभभवन्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्यायः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.